मी आधी वेगळ्या पक्षात होते आणि आम्हाला हे अर्थातच मॅडम पहिले राष्ट्रवादीमध्ये होत्या, आता बीजेपी मध्ये आल्या. असो, हा विषय वेगळा आहे, पण मॅडम काय म्हणतात हा मुद्दा महत्वाचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की किती % ह्या मॅडम जे बोलतात त्यामध्ये सत्यता असेल? तर एकदा या बोलतात काय ते बघू, मग ठरू. बघा, मी आधी वेगळ्या पक्षात होते आणि आम्हाला हे स्पष्ट सूचना होत्या मोठ्या ताईंच्या. टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस करायचे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं शक्तीस्थळ आहे. हजारो लाखो कार्यकर्त्यांचं शक्तिस्थान जर कोण आहे तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि मग आघात कोणावरती होतो? शक्ती केंद्रावर. अकेला देवेंद्र क्या कर सकता है याची मोठ्या ताईंना पूर्ण कल्पना आहे. दिवस आणि रात्र काम करणारा एक विजन असणारा नेता आहे. काम सगळे करतात पण एथिक्स असणारा नेता. एथिक्स